माढा, धाराशिव आणि नगर या भाजपमुळे गमावल्या असल्याचा दादांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलेलं आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? आणि ते हे बोलले होते की लंकेंना मी शरद पवारांकडे पाठवलं. लंकेना अजितदादांनी शरद पवारकडे पाठवायचा प्रश्नच येत नाही. लंके स्वतःच्या इच्छेने, आणि त्याला माहीत होतं की त्याला खासदारकी लढवायची होती, आणि त्याला माहीत होतं की, आणि त्याचा सुरुवातीपासून उडा होता पवारसाहेबांकडे. फक्त विकासाचे कामं आपल्याला काय मिळतील का या उद्देशाने ते तिकडे गेले, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे राहण्यात काही अर्थ नाही. आणि पवारसाहेबांकडे त्याचा सुरुवातीपासून उडा होता. त्याच्यामुळे लंके पवारसाहेबांकडे येणार हे सगळ्यांना माहीत होतं, आणि म्हणूनच त्यांनी पवारसाहेबांकडे येऊन तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट घेऊन ते निवडून आले. आणि जेव्हा उमेदवार होते तेव्हा अजित पवार साहेब काय काय बोलले त्यांना तुम्हाला माहिती आहे ना, की तुला पाहून घेईल, कसा निवडून येतो. त्याच्यामुळे अजितदादांनी लंकेंना आमच्या पक्षामध्ये पाठवायचा प्रश्नच येत नाही.